रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये, रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये, वेणू वाजली वृंदावनी, वेणू वाजली वृंदावनी, वृंदावना गोधते करिताये, सावळा गे माये, रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये, रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये, रूपे सुंदर सावळा गे माये. असं हे रूपाचं वर्णन कृष्णाचं केलंय. आता विठ्ठल हे कृष्णाचाच अवतार. सावळा विठ्ठल तोही सावळा, रूपे सुंदर सावळा गे माये. तर हा अनुभव केव्हा येईल? भावबळे आकडे एरवी नाकडे अजिबात म्हणे कर्तळी आवळा तैसा रे, भावे विना देव न कळे निसंदेव, गुरु विना अनुभव कैसा कळे, तपे विना दैवत दिधल्या विना प्राप्त, गुजे विना ही तो कोण सांगे, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची माता. आणि पुढे साधूच्या संगतीत अरोटा. आता साधू पुढे बाहेर आहे. साधू म्हणजे 6 विकारांचा अंत झालेला आहे. 6 विकारांना ज्याने आधू केलंय तो साधू. साधू म्हणजे आता ते दिसतात बाबा बुवा, हे साधू नाही. आपल्यामध्ये 6 विकार आहे, त्याच्यावर विजय मिळवायचा, आपल्याला त्या गतीला प्राप्त व्हायचंय. मग रूपे सुंदर सावळा गे माये, त्याशिवाय नाही. मग त्यासाठी काय? भाव. भावामध्ये राहणं. तो भाव कधी निर्माण होईल? तुम्ही काहीतरी जप जाप पूजा पाठ केला की तो भाव निर्माण होतो. पण किती वेळ राहतो? 1 तासभर पूजा जाते, भाव राहतो. राहिलेले 23 तास स्मशानात गेलं तर स्मशान वैराग्य, बाहेर आलं स्मशानात गेलं तर स्मशान वैराग्य. वाटतं काय या जीवनाला कशासाठी इथं जायचंय आपल्याला, कशासाठी येतो तुम्ही? आणि बाहेर गेलं का हा असा तो तसा, मी त्याचा वेच पाहिजे. कोण कोणाचा वेच पाहिजे? काळ घडी घडी टाकलाय. शाश्वती नाही उद्याची, उद्याची शाश्वती नाही. काय कोण कोणाचा वेच पाहिजे? त्यापेक्षा आपणच आपला भेद बरा करावा. मला असं वाटतं तोही अध्यात्माने भावाने करावा. तर हरि उच्चारणी अनंत बापराशी जातील लयाशी क्षणमात्रे, तृण अग्नी मिळे म्हणजे गवताचं पातच भावाला जळतं, तृण अग्नी मिळे समोर झाले तैसे नामे नामे केले जपतारे. म्हणजे नामस्मरण. कलियुगामध्ये नामस्मरण श्रेष्ठ आहे. इथं जप योग या